भाजप कार्यालयाच्या जागेवरून विरोधकांचं टीकास्त्र। महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची लीजवरची जागा धोकादायक इमारत दाखवून ताब्यात घेतल्याचा रोहित पवारांचा आरोप, तर खासदार संजय राऊतांचे शहाणपत्र। मुंबई महापालिका निवडणुकांवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये 50 जागांसाठी रस्सीखेच। गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपचा पराभव केला, तर 44 जागांवर सेना ठाम। सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राणे असा राजकीय सामना रंगणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सेना भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत। नितेश आणि निलेश राणेंमध्ये संघर्ष होण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्धार मेळावा। उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार, तर मतदार यादीतील घोळ आणि मतचोरीबाबत आदित्य ठाकरे प्रेझेंटेशन देणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेच्या 2 बैठका। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी केंद्रीय समितीची बैठक, तर संध्याकाळी नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी आमदार बच्चू कडूंचा उद्या नागपुरात भव्य मोर्चा। शेकडो ट्रॅक्टरसह आज कूच करणार, तर कडूंना सरकारकडून बैठकीचं निमंत्रण, काँग्रेसचाही पाठिंबा। वैद्यनाथ कारखाना गोपीनाथ मुंडेंचा आत्मा, तोच माझा आत्मा, कारण मी गोपीनाथ मुंडेंची वारस। पंकजा मुंडेंकडून वारसाबाबत पहिल्यांदाच उल्लेख। पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा बिल्डर विशाल गोखले यांचा निर्णय। सेल डीड रद्द होईपर्यंत जैन मुनी आंदोलनावर ठाम। अण्णा हजारेंचाही पाठिंबा असल्याचा दावा। नाशिक जिल्ह्याला पावसानं झोडपलं। चांदवड, निफाड, देवळा तालुक्यात पिकांचं नुकसान। राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। क्रिकेटपटू श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियातील रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये दाखल। सिडनी वनडे सामन्यादरम्यान कॅच घेताना झाली होती दुखापत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।